किंवा त्यांचे काही गावकरी हे सगळी लोक या फिर्यादीकडे गेलेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फिर्याद देऊ नका, आता झालंय, तुमची बहीण ही वारलेली आहे, ती काय पुन्हा येणार नाही, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 40 लाख रुपये देतो, तुम्हीही कृपया करून ती फिर्याद नोंदवू नका. त्या सरांनाही भविष्य आहे, त्यांच्या मागं मुलं आहेत, बायको आहे, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल अशी माहिती कळली. तर आपण पुन्हा एकदा माफ करा, मी तुम्हाला मगाशी झाले तरी पण जसं काय डिस्टर्बन्स झाले, तुम्ही दुःखात आहे, परंतु हे देखील दर्शकांना समजलं पाहिजे, कारण की तुम्ही स्वतः पोलीस दलामध्ये नोकरीला आहेत, परंतु तुम्ही ज्यावेळी तिथं फिर्याद नोंदवायला गेले, तुम्ही जबाब नोंदवत होतात, तुम्ही जो जबाब सांगता होता त्याच्या वेगळाच जबाब तिथं पोलीस लिहित होते असं तुम्ही म्हणालात. वेगळा जबाब नाही देत होते तोच लिहिला, परंतु ते मला असं जाणवत होतं का टाळाटाळ होती त्याच्यामध्ये. कारण की मी 6 वाजता तिथं जबाबाला पोचले तर मला 12:30ला FIR हातात मिळाली. तर ते तोपर्यंत मला इकडचे त्यांचे नातेवाईक असतील, त्या सरांचे कोणी मित्रमंडळ असेल ते बोलून घ्यायचे सारखे, का इकडे ये 2 मिनटं आमचं ऐक, हे कर ते कर, असं पैशाची मागणी, त्यांचं पैसे घे तू, आणि उद्या ना आज ना उद्या का तुझी बहीण आता गेलीच आहे तर मग पैसे घेऊन तरी तुझ्या कुटुंबाला असं आधार भेटेल, म्हणून मग ते टाळाटाळ करून मला 12:30 वाजता FIR भेटली. 6 वाजता तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात. होय, मी 6 पोलीस का दाखल जाऊ का एवढा उशीर का झाला फिर्याद दाखल करायला पोलिसांना? 6 वाजल्यापासून चालू झालं तर मग ते 12:30ला दिलं. ते कारण आता त्यांनाच त्यांचं माहिती आहे. तुम्हाला सांगण्यात काय आलं लेट का होतंय म्हणून, किंवा प्रिंटर खराब आहे, किंवा टाईपरायटर नाही, त्यांच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली, बस एवढंच कारण सांगितलं. तुम्ही जबाब योग्य दिला होता का? होय, जबाब जो आहे तोच मला रिटर्नला पण तोच भेटला, फक्त टायपिंग त्यांच्याकडून मिस्टेक झाली. बर, म्हणजे म्हणजे पोलिसांच्या याच्यामध्ये जो काही फिर्याद आहे त्या फिर्यादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही जे सांगताय किंवा काय त्याचं थोडी बहुत मिस्टेक झाली तर आरोपीला सुटू देखील शकतो, म्हणून पोलीस व्यवस्थित ड्राफ्टिंग करत असेल म्हणून टायमिंग झाला असं म्हणता येईल. ते नाही सांगू शकत, पण मला जे निदर्शनात आलं त्यानंतर मी लगेच चूक दुरुस्त करून घेतली त्यांच्याकडून. त्यामुळे काय झाली होती? मी जे जबाब दिला होता त्याचं 2 पेजचा जबाब होता तो, त्याच्यावरती फक्त फर्स्ट पेज त्यांनी गहाळ केलं होतं आणि सेकंड पेज त्याच्यावरती आलं होतं. फर्स्ट पेजचा जो काय तुम्ही सांगितलं तो जबाब त्याच्यावरती नव्हता, जो FIR वरती आहे ना तो त्याच्यावरती नव्हता, फक्त शेवटचा याच्यामधलं घेतलं. होय. मग हे कसं कळलं तुम्हाला? मला साईन करा, मी जबाब दिल्यामुळे मला साईन करायला बोलवलं होतं. मी चेकिंग केलं सगळं, कोणता कलम लावला आहे व काय काय त्याच्यामध्ये घेतले, तर त्यावेळेस मला निदर्शनात आलं. म्हणजे मूळ जो आशय आहे तोच बाजूला ठेवला. हम्म. मग का तुम्ही म्हणाला ते मी सांगितल्याप्रमाणे ते लिहिलं नाही, मग काय म्हणाले मी पोलीस? सांगितलं सर, तर मग ते बोलले हा मिस्टेक झाली तर आम्ही दुरुस्त करून देतो परत. त्याच्यानंतर मग 2 तासांनी दिले मला. बरं, तुम्ही पोलीस दलामध्ये आहे हे पोलिसांना तिथं माहिती होतं? होय, त्यांना माहीत होतं. मला सांगा का ते 40 लाख रुपयाची ऑफर देण्याचा प्रयत्न झाला, एकच काय नक्की घडलं तिथं असं मला कळलं? 40 लाख म्हणजे तुम्हाला देतो पण तुम्ही तक्रार करू नका असं म्हणण्यात आले, खरंय का? होय, खरं आहे ते. का तर त्यांना असं वाटायचं FIR नाही नोंदवली गेली पाहिजे, ह्यांनी पैसे घेतले पाहिजे, सरांना वाचवलं पाहिजे, त्यांचे मित्रमंडळ, त्यांचे गावकरी, नातेवाईक ते आलेले तिथं सगळे. मग काय म्हणजे स्टार्ट कशी झाली? तुम्हाला विचारलं तुमची काय मागणी आहे का डायरेक्ट 40 लाख घ्या फिरत करू नका असं सांगितलं? नाही, ते बोलले तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही FIR नोंदवाल का? पहिल्यांदा प्रश्न असं विचारलं तर मग आम्ही किती पण देऊ शकतो, 40 लाख रुपये असं बोलले. म्हणजे तुम्ही पोलिसांना सांगितलं माझ्यावर दबाव आणतायत वगैरे हे असं वगैरे? नाही, हे काही नाही सांगितलेलं. मी डायरेक्ट ते FIR नोंदवले गेले. तुम्ही पण ॲथलेटिक होतात? हो, मी पण राष्ट्रीय खेळाडू आहे. तुम्ही काय म्हणजे रनिंग? हो, रनिंगमध्येच. आणि या दोन्ही बहिणी पण त्या पण हो रनिंगमध्येच. चला आम्हाला दाखवतो का काय काय पारितोषिक मिळाले? दाखवतो का? या बरं, ये ना दीदी, ते तुमची काय काय पारितोषिक मिळाली ते दाखवता का आम्हाला? बाबा काय आहे, नाव काय? भास्कर मंडळे. हे त्या मुलीचे वडील आहेत आणि मागं काय ते त्यांना आजार झाला होता, त्यांना नीट व्यवस्थित चालता देखील येत नाहीये आणि अतिशय गरीब आहे. आणि मुलींनी पण ॲथलेटिकमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बापरे, इतकी अशी मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये इतकी पदकं पाहतोय का मला मोजता सुद्धा येणार नाही, इतकी पदकं या ठिकाणी लावलेली आहे. आणि एक साधं घर आहे, पत्र्याचं वरती पत्रा आहे, तो पण गंज लागलाय, त्यामुळं त्यांनी वरती त्याला कलर दिलेला आहे. आणि अक्षरशः इतकी पदकं मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतोय. अरे बापरे,
हे बघा, ही 2386 कोण आहे? तुम्ही. अच्छा, ह्याच्यामध्ये किती टोटल किती तिघी बहिणींची पदकं आहेत का तुमची एकटीची? नाही, आमच्या तिघी बहिणींची आहे. गोल्ड मेडल भेटले ते आतमध्ये ठेवले. गोल्ड मेडल घरात ठेवलंय, कपडा ठेवले आतमध्ये. कपड्यात ठेवले. गोल्ड मेडल मिळाले, समजा आलं कोण चोरट चोरू नको न्यायला म्हणून. तिचे काय फोटो वगैरे, ट्रॉफी बघा ना, ही ना बा, ही पहा या ट्रॉफ्या. वडिलांना दाखवा, यांना चालता येत नाही, दाखवा. चालत जा. कधीपासून असं आहे वडील? गेल्या 15 ते 20 वर्षापासून. असं चालतं. मग घरी किती, शेती किती? शेती आम्हाला 2 एकर आहे. बरं, मग घरचं वगैरे कसं करतात? आम्ही तिघीच बघायचो घर करायचं. ठीक आहे. तुम्हाला भाऊ किती आहे? एक. मोठा आहे की छोटा आहे? सगळ्यात लहान आहे तो. किती वर्षाचा आहे तो? तो आता 19 वर्षाचा आहे. म्हणजे कमवत नाही तो? नाही. सगळा भार ह्या मुलींवर? हो तरी पण तुम्हाला एवढं शिकवलं तुमच्या आई वडिलांनी? हो. तर पाहिलं तर आपण का कशा पद्धतीचं अतिशय बिकट कुटुंबाची परिस्थिती आहे. असं असताना एक मुलगी पोलीस झाली, एक लागली ना, अजून तुम्हीच ना, आणि हे बाकीच्या मुलींची लग्न झाली, दुसऱ्यांना बी पोलीस बनायचं होतं आपल्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन. परंतु अशा पद्धतीचं हे काय पर्सनल आयुष्य होतं त्यांचं. समजा कोणाशी मैत्री करावी किंवा काय करायचं त्यांचा तो वैयक्तिक विषय होता. आणि पोलिसांनी समजा त्या सरांना बोलवलं असेल का बाबा तुमच्या इथे शिकते का खात्री करण्यासाठी, किंवा काहीतरी झालं असेल किंवा हे करण्यासाठी, तर ते काय त्या मुली तिथं काय राहणारे नव्हते तिथं. त्या फक्त तिथं शिकायला जायच्या, अभ्यास करायच्या, संध्याकाळी त्यांची ग्राउंड प्रॅक्टिस व्हायची. ते झाल्याच्यानंतर आपापल्या रूमवर जायच्या. रूमवर गेल्याच्यानंतर या सरांचा या इन्स्टिट्यूटचा काही संबंध या मुलींशी होत नव्हता, काही संबंध नव्हता. आता यांचं जे काही मुलींचं आजकालचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये समजा कोण मित्र असेल किंवा काय असेल, हा तर दोघांमधला पर्सनल विषय होता. समजा पोलिसांनी त्या दोघांमध्ये वाद झाला म्हणून बाबा इथं ते इन्स्टिट्यूट चालवतात त्यांना म्हणून बोलवलं असेल. ते बोलवल्यावरून त्यांनी एवढा इश्यू करायला नव्हतं लागत. यांना माहिती होतं या पुरी जायच्या आपल्या दोघी बहिणी घरी जातात शनिवार रविवारी किंवा काय, तोपर्यंत त्यांचं ठीक होतं. जेव्हापासून पोलिसांनी या शिक्षकाला बोलवलं तेव्हापासून त्रास द्यायला सुरुवात केली. आणि एवढ्या लोकांमध्ये तू कुठे गेली होती, काय गेली होती, कसं गेली होती, कोणासोबत गेली होती, तू काय धंदे करते, तू काय कुठाने चाललेत, तुमचे काय उद्योग चाललेत, असे शेकडो मुलींसोबत सातत्याने खिजवल्यामुळं मुलांना वाटायचं का या पुरी काहीतरी वेगळंच करतात, कुठंतरी लफडी करतात का काय. आणि मुली टिंगल्या करायची, हसायची यांच्यावर, म्हणून यांचे खच्चीकरण इतकं त्या मुलीचं प्रचंड झालं. आणि सततच्या त्रासामुळं ते ह्या सगळ्या ह्याच्यामुळं तिने हे केलं. ते तो बाचकरला व्हिडिओ कॉल केला का मी असं करायला चालली, सुसाईड करायला, किंवा मग यांनी सांगितलं तरी देखील या शिक्षकाला कळलं नाही. जर ती मुलगी रडत गेली तर शिक्षकाला समजायला पाहिजे होतं, तिला थांबवायचं किंवा तिच्या पालकांना बोलवायचं किंवा काय करायचं. असं न करता ती मुलगी ती रूमवर जाऊन दिली एकटी, आणि तिने त्या बारामध्ये तिने गळफास घेतलेला आहे. तर आता पोलिसांनी अटक जरी केलेली असेल तरी इतरसुद्धा जे काही लोक आहेत जे मुद्दाम काही शिक्षक एखाद्याला टार्गेट करतात, कुणी फी दिली नाही म्हणून मुद्दाम हे करायचं, किंवा कोणाचा तरी राग काढायचा, किंवा एखादा पालक बोलला शिक्षकाला म्हणून त्याचा राग त्या पोरांवर काढायचा, त्याचा प्रतिकूल असा परिणाम या मुलांच्या सोबत घडतोय. तर तुम्ही पाहता का आता या रडून त्यांचं आता काय म्हणजे डोळे तर भरून आलेले आहेत पूर्णपणे आता, पण रडून पार हे झालेले. कुठंतरी आपलं त्यांना चालता येत नाही, त्यांना कष्ट करता येत नाही, मुलीच त्यांना सांभाळतात. मुलगा आहे तो आता 19 वर्षाचा आहे, आणि एका शिक्षकामुळे स्वतःच्या पोटचा गोळा मात्र त्यांना गमावं लागला. काय बोला ना, बोला तुम्ही, बोला, बोलते ना, काय बोला ना, बोला जमत नाही. काय करा ना मागणी. बोलता सुद्धा येत नाही त्यांना, म्हणजे काहीतरी आजार पॅरालिस झालं होतं ना. तोंडाने जरी बोलत येत नसेल तर तुम्ही जवळून घ्या आणि त्यांचे डोळे दाखवा. हे डोळेच तुम्हाला सांगतील.
तर पाहत राहा शिवाई न्यूज, आळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर.